कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे। या राजकीय धामधुमीत सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची मोर्चेबंदी सुरू केली असून भाजपनेही जोरदार तयारी केली आहे। भाजपचे विधान परिषद सदस्य तथा राज्य गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी महाड येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत विरोधकांवर प्रखर टीका केली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दरेकरांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा महाडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असून यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा कलगीतुरा रंगण्याची दाट शक्यता आहे। हे सगळे कॉन्ट्रॅक्टर झालेत निवडणुका लढवणारे। पोलादपूरचा आमचा झेडपी मेंबर आहे जो चंद्रकांत कळंबे, कॉन्ट्रॅक्टर तरी बना, नाही तर लोकांच्या निवडणुका तरी लढा। कॉन्ट्रॅक्ट घेणार, बिलं काढणार, खरी खोटी बिलं काढणार, कसं काम होणार सांगा मला। एखाद्या कामावर त्या ठिकाणी 50 लाखाचा निधी टाकला, 50 लाखाचं काम झालं पाहिजे ना। माझा दावा आहे महाड पोलादपूर मधली मी नंतर कामांची पण चौकशी लावणार आहे। हे काय होत नाही, इथे निवडणुका लढवा, कॉन्ट्रॅक्ट घ्या, 2-4 बगल बच्चांना पोसा, याच्या पलीकडे लोकांचा उद्देश नाही। तुम्हाला आज मी सांगतो, आमचे दोन्ही झेडपी मेंबर जिल्हा परिषद तुम्हाला या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी जागरूक असलेले दिसतील। स्थिती आहे हेच मेंबर हेच ठेका घेणार, त्यांच्याच भावाला बहिणीला ठेके देणार। तुम्ही कोणासाठी आहात? निवडून कोणासाठी येता? लोकांसाठी ना। आपल्याला वाटतं लोक सजगपणे बघत असतात, त्यांना योग्य वाटतं ते करत असतात। आणि तसंच तुम्हाला महाड पोलादपूरमध्ये भारतीय जनता पार्टीला 100% कमळ फुलेल हे मी तुम्हाला आज दाव्याने सांगतो। आमच्या 3च्या 3 पंचायत समिती इथल्या पोलादपूरच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या लगेच SMS द्वारे कानावर घातली। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनाही याचं गांभीर्य मी लगेच पोचवण्याचं काम केलं। गडकरी साहेबांच्या PAशी बोललो, कारण मी आज 2.5 तास फक्त एका इंदापूरला होतो। तुम्हाला यायला लेट त्याच्या फक्त इंदापूर, एवढा मी पॅनिक झालो होतो। तर लोकांना नेहमी हा अनुभव त्रास 100% होत असणार आणि तुमच्या मार्फत मी सांगतो की मी स्वतः पाठपुरावा करेन आणि लवकरच, कारण शेवटी स्वतःचं जेव्हा जळतं तेव्हा कळतं। आज मी प्रत्येक नाही, कुठलीही भाजपच्या परवानगीनं MIM बरोबर युती झालेली नाही। बातम्या असतील तर त्या खोट्या असतील, कारण अचलपूरला त्या ठिकाणी अचलपूरचं होतं, अमरावतीचं होतं, पण पक्ष नेतृत्वाने क्लिअर कट सांगितलेलं आहे। आता स्थानिक स्तरावर काही झालं असेल तर मला कल्पना नाही, पण भाजप पक्ष म्हणून भूमिकेशी तडजोड करत नाही आणि करणार नाही।